राजसाहेबांचे आणि आमचे असे कौटुंबिक संबंध आहेत, राजकारणाच्या पलीकडचे संबंध आहेत। प्रत्येकाच्या सणात सुखदुःखात तेही आमच्याकडे येतात, आम्हीही त्यांच्याकडे येतो आणि दरवर्षीप्रमाणे 1.5 दिवसाचा त्यांच्या गणपतीचं दुपारचं भोजन आज कित्येक वर्ष राजसाहेबांबरोबर आम्ही करतो। बाप्पाकडे मनभावे पूजा केली आणि साहेबांसाठी आशीर्वाद मागितले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईची महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। आज संध्याकाळी ते येथील, उद्या लालबागच्या दर्शनाला जाणार आहेत आणि यावरूनच संजय राऊत यांनी सुद्धा एक टीका केलेली आहे की उद्योगधंद्याप्रमाणे लालबागचा राजा सुद्धा गुजरातला नेतात की काय, पळून नेतात की काय, अशी भीती आम्हाला वाटू लागली। अमितभाई शहा गृहमंत्री आता झाले, त्याच्या आधी ते राष्ट्रीय अध्यक्ष होते। मला वाटतं की ते आज जवळजवळ 20 वर्षाहून अधिक काळ हे लालबागच्या राजाचं आणि सिद्धिविनायकाचं दर्शन सातत्याने घेतात आणि ते एकटेच नव्हे तर त्यांचं कुटुंब देखील त्याचं दर्शन घेतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। संजय राऊतांना नाचता येईना, अंगण वाकडे अशी परिस्थिती संजय राऊतांची झाली आहे। अरे गणपती बाप्पाला तरी सोडा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना खंडणीखोर म्हणण्यापर्यंत ही महाविकास आघाडी गेली, त्या संजय राऊतांच्या या लालबागच्या राजाच्या टीकेला आणि खंडणीखोर या टीकेबद्दल या महाराष्ट्राची जनता निश्चितपणे त्याचं उत्तर देईल। एक अशी पण टीका केलेली आहे की शरद पवारांचा मेंदू फार पुढे आहे, देवेंद्र फडणवीसांचा मेंदू कुठपर्यंत माहीत नाही, पण पुढचे 100 वर्ष सुद्धा ते त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचणार नाही। ज्यावेळेस त्यांचा मेंदू काम करायला सुरुवात करेल त्यावेळेस फडणवीसांचा मेंदूच बंद पडेल। ज्याच्या डोक्यातच भुसा भरलाय त्याला मेंदूची काय कल्पना। संजय राऊत म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर त्याचं डोकं म्हणजे लिप्टनचं खोकं, अशीच भाषा मला वापरावी लागेल। ज्या संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली त्याच देवेंद्र फडणवीसांचा साठण्याचं काम देखील या संजय राऊतांनी केलं। ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला कोण येऊन दिवसेंदिवस देवेंद्रजींच्या वर्षा बंगल्यावर बसत होतं, उद्धवजींबद्दल कोण काय वाईट बोलत होतं, उद्धवजींबद्दल वाईट बोलणाऱ्यांमध्ये जर 1 नंबरला कोण होता तो संजय राऊत स्वतः होता, हे नारायण राणे साहेबांनी देखील सांगितलं। त्यामुळे आता उद्धवजींसमोर मीच म्हणजे काही सर्व हे दाखवण्याचा जो प्रयत्न करतोय, मी संजयला सांगू इच्छितो, तुम्ही परत म्हणाल की एकेरी उल्लेख केला, हा एकेरी उल्लेख याच्यासाठी केला की ज्याची लायकी नसताना जे देवेंद्र फडणवीसांवर बोलत आहेत त्याला एकेरी नाही तर खरं तर त्याच्या भाषेत चू पाहिजे असं माझं मत आहे। खरं तर देवेंद्र फडणवीसांनी टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना असं सांगितलेलं होतं की शरद पवारांच्या डोक्यात जे 4 चेहरे शिजत आहेत मुख्यमंत्री पदासाठी त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही आहे। तुम्हालाही या मतावरती तुम्ही सहमत आहात की उद्धव ठाकरे आता जर सरकार महाविकासाकडे आलंच तर ते मुख्यमंत्री राहणार नाही? मी मला वाटतं की एक 4-5 दिवसापूर्वी मीडियाशी बोलताना हा विषय काढला होता। माननीय सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी षण्मुख आनंदच्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये हातवारे वर करून सांगितलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, मी पाठिंबा देतो। त्यांना असं वाटलं होतं की ते महाबळेश्वरचं सत्र चालू आहे की त्यांनी म्हणायचं की मी कार्याध्यक्ष होतो आणि राजसाहेबांनी प्रस्तावना मांडायची, परंतु या ठिकाणी ना शरद पवारांनी, ना पृथ्वीराज बाबांनी, ना पटोलेंनी, ना जयंत पाटलांनी त्यांच्या साधीला साथ दिली आणि उद्धव ठाकरेंचा टायटाय फीस झाला। त्यामुळे उद्धव ठाकरे पवारांच्या मनात नाहीत हे निश्चित आहे आणि पवारांच्या मनात कोण आहे हे आपण समजू शकता की ते 4 चेहऱ्यापैकी कोण चेहरा आहे। कारण शरद पवार स्वतःच एक चेहरे पे कही चेहरे लगा लेते हे लोग, हे गाणं त्यांच्यासाठी फार उत्तम आहे। मनोज जरांगे पाटलांवरून आरोप प्रत्यारोप आपण अनेकदा पाहिलेले आहेत, मात्र आमदार राजेंद्र राऊत यांनी जे आरोप केले त्याच्यावरून आता जरांगे पाटील पलटवार करताना पाहायला मिळत आहे की हा देवेंद्र फडणवीसांचा ट्रॅप आहे। ज्या आमदारांना गोरगरीब मराठ्यांची गरज नाही अशा आमदारांना आमच्या विरोधामध्ये भडकावला जातो। माज आणि मस्ती ज्याला म्हणतात ती जरांगे पाटलांमध्ये, मी काल देखील आपल्या चॅनलनी ते चालवलंय। माज आणि मस्तीचं अंगावर पांघरून घातलेला माणूस कोण असेल तर तो जरांगे पाटील आहे। देवेंद्र फडणवीस आणि भाजपा पलीकडे त्याला कोण दिसतच नाही। ज्या शरद पवारांनी 50 वर्षात आरक्षण दिलं नाही त्या शरद पवारांचा माझेचं पांघरून घालून जरांगे पाटील फिरतोय। मी त्याला पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, हिम्मत असेल तर त्यांनी 288 जागा लढाव्या, हिम्मत असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांची चूक कुठे, आरक्षण दिलं ही चूक होती का, आरक्षण टिकवलं मुंबई हायकोर्टात ही चूक होती का, उद्धव ठाकरे आरक्षण टिकवू शकले नाहीत, शरद पवार टिकवू शकले नाहीत, ही देवेंद्रजींची चूक होती का?
पुन्हा सत्तेत आल्यानंतर EWSच्या माध्यमातून आरक्षणाचे सर्व जे काही फायदे होते ते दिले, ती चूक होती का? ते बोलायला तयार नाही. त्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्याला आम्ही विरोध करत नाही, परंतु एकदा त्यांनी शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना आणि नाना पटोलेला किंवा काँग्रेसला विचारावं की OBC मधल्या आरक्षणाला महाविकास आघाडी तयार आहे का? आम्ही त्याच्यावरती त्याला उत्तर द्यायला तयार आहोत. महायुतीचा घटक असलेल्या अजित पवार यांच्याकडून मागच्या काही दिवसामध्ये कुटुंबात फूट पडली यावरती मतं व्यक्त करताना पाहायला मिळतात. कुटुंबात फूट पडली ही माझ्याकडून चूक झाली असं त्यांनी कबूल केलेलं आहे. मात्र एजन्सीने नेमून दिलेल्या लोकांची स्वार्थी भाषा अजित पवार बोलतायत असं संजय राऊत म्हणाले. मला वाटतं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वतःच्या कुटुंबाची व्याख्याही वेगळी असते. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाबद्दल वैयक्तिकबद्दल एखादा नेता जर बोलत असेल तर त्याचं उत्तर त्यांनीच दिलेलं चांगलं असतं, ना की आमच्यासारख्या एखाद्या तिराईत राजकीय व्यक्तींनी द्यावं. मला वाटतं की दादाच्या मनातली भावना दादानी सांगितली असेल. त्यांनी कुठल्या भावनेतनं बोलले हे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना किंवा प्रदेशाध्यक्षांना विचारलं तर मला वाटतं निश्चितपणे त्याचं योग्य उत्तर तुम्हाला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.